नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्यलोकतंत्र. 25 जून 1975 भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील तो दिवस, ज्याला आजही काळा दिवस म्हणून आठवला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि त्यानंतर तब्बल 21 महिने म्हणजे 21 मार्च 1977 पर्यंत भारतातील लोकशाही एका वेगळ्याच वास्तवातून गेली. हजारो विरोधी नेत्यांना MISA कायद्याखाली अटक झाली. वर्तमानपत्रांवर पुनर्परवानगीची सेन्सरशिप लादली गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभेचं स्वातंत्र्य आणि अनेक मूलभूत अधिकारांवर निर्बंध आले. त्या काळात प्रत्येक भारतीयाला माहिती होतं की देशात आणीबाणी आहे, लोकशाहीवर थेट आणि उघडपणे हल्ला झाला आहे. हे काही कोणापासून लपलेलं नव्हतं. पण आज मी तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारू इच्छिते. जर आज लोकशाहीवर होणारे हल्ले उघडपणे नसून संस्थांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करून, संशोधन थांबवून आणि प्रश्न विचारणाऱ्यांना एकटं पाडून होत असतील, तर हा काळ आणीबाणीपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतो का? कारण उघड शत्रू दिसतो, पण अदृश्य दबाव ओळखणं अधिक कठीण असतं. आता हा प्रश्न उपस्थित करण्यामागे एक कारण आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठित संशोधन संस्था सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज CSDS भोवती निर्माण झालेला वाद. 1963 मध्ये स्थापन झालेली ही संस्था गेली 6 दशकं भारतीय लोकशाही, निवडणुका, समाज, जातीय रचना, सार्वजनिक धोरणं आणि मतदारांच्या वर्तनाचा अभ्यास करत आहे. 1969 पासून इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत तिला नियमित अनुदान मिळत आलं. भारतातील अनेक सरकारं, विद्यापीठ, संशोधन, पत्रकार आणि धोरणकर्त्यांनी या संस्थेच्या संशोधनाचा आधार घेतला. विशेषतः लोकनीती CSDS चे निवडणूक सर्वेक्षण आणि मतदार विश्लेषण भारतातच नाही तर जगभरात संदर्भ म्हणून वापरलं जातं. मात्र आज हीच संस्था आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात CSDS चे एकूण उत्पन्न सुमारे 7.56 कोटी होतं. त्यापैकी 6.29 कोटी म्हणजे जवळपास 83% निधी ICSSR कडून आला होता. याच अनुदानातून संस्थेच्या सुमारे 90% कर्मचाऱ्यांना पगार दिला जात होता. म्हणजे हा निधी थांबला तर फक्त एक प्रकल्प बंद होणार नाही, तर संपूर्ण संशोधन संस्था अस्तित्वाच्या संकटात येऊ शकते. प्रश्न असा निर्माण झाला की ऑगस्ट 2025 मध्ये CSDS चे प्राध्यापक संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील मतदार संख्येतील कथित तफावतीबाबत एक पोस्ट केली. नंतर त्यांनी ती माहिती चुकीची असल्याचं मान्य देखील केलं. पोस्ट मागे घेतली आणि सार्वजनिक माफी सुद्धा मागितली. परंतु त्यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी ICSSR ने कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 2026 मध्ये अनुदानावर कारवाईची शिफारस झाल्याच्या बातम्या आल्या. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारं विधान CSDS च्या प्राध्यापकांनी केलं. त्यांनी म्हटलं, 1975च्या आणीबाणीच्या काळातही आमचं सरकारी अनुदान थांबवलं गेलं नव्हतं. हे वाक्य कोणत्याही विरोधी पक्षाचं नाही, कोणत्याही राजकीय भाषणाचा भाग सुद्धा नाही, तर त्या संस्थेशी संबंधित प्राध्यापकांनी सार्वजनिकरित्या केलेलं एक विधान आहे. त्यामुळे आज अनेक जण विचारत आहेत, जर आणीबाणीतही संशोधन संस्था चालू राहू शकली तर आज तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण का होतात? आता हा विषय फक्त CSDS चा नाही. 2023 मध्ये सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च CPR या देशातील आणखी एका प्रतिष्ठित सार्वजनिक धोरण संशोधन संस्थेचा FCRA परवाना रद्द करण्यात आला. त्याआधी आयकर विभागाच्या कारवाया झाल्या आणि त्यानंतर संस्थेला अनेक संशोधन प्रकल्प बंद करावे लागले. ही सर्व प्रकरणं एकत्र जर पाहिली तर अनेक अभ्यासक असा प्रश्न विचारतात की स्वतंत्र संशोधन संस्था आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत असतील तर त्याचा परिणाम लोकशाहीवर का होणार नाही? आणीबाणीच्या काळात सरकारने थेट वर्तमानपत्रावर लाल पेन्सिल फिरवली होती.
आज कदाचित लाल पेन्सिल दिसत नसली तरी संशोधन संस्थांच्या उत्पन्नातील 83% निधी थांबवला गेला. जर 90% कर्मचाऱ्यांचा पगार धोक्यात आला तर संस्था स्वतः टिकू शकली नाही तर प्रश्न विचारणारे आवाज आपोआप कमी होणार नाहीत का? सेन्सरशिपची पद्धत बदलली तरी परिणाम तोच राहतो, स्वतंत्र विचार कमकुवत होणं. लोकशाही केवळ 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांचं नाव नाही. लोकशाहीचा खरा पाया म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था, स्वतंत्र प्रसार माध्यम, स्वतंत्र विद्यापीठ आणि स्वतंत्र संशोधन संस्था. कारण सरकार कोणतंही असो, काँग्रेसचा असो, भाजपचा असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचं, सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या संस्था जिवंत राहिल्या पाहिजेत. कारण सरकारला टाळ्या वाजवणारे हजारो मिळतात, पण सरकारला आरसा दाखवणारे फार कमी असतात. आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान बाळगतो, पण लोकशाही फक्त मतदानाने टिकत नाही. ती ज्ञान, संशोधन आणि तथ्यांवर आधारित सार्वजनिक चर्चेमुळे टिकते. जर संशोधन संस्थाच कमकुवत झाल्या तर उद्याच्या सरकारांना योग्य माहिती कोण देणार? शेवटी तो तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकालाच बसणार आहे. आजचा प्रश्न कोणत्याही एका सरकारच्या विरोधात नाही, हे पहिलं तुम्ही समजून घ्या. उद्या सत्ता बदलूही शकते, पक्ष बदलू शकतात, नेते बदलू शकतात, पण जर प्रत्येक सरकारला टीका करणाऱ्या संस्था कमकुवत करण्याचा मोह होत असेल तर त्याचा सर्वात मोठा बळी लोकशाहीच ठरणार. आज मला असं वाटतं की 1975 ची आणीबाणी धोकादायक होती, कारण ती स्पष्ट दिसत होती. पण आज जर लोकशाहीचे स्तंभ हळूहळू आर्थिक, प्रशासकीय किंवा संस्थात्मक पद्धतीने कमकुवत होत असतील तर हा धोका अधिक सूक्ष्म आणि त्यामुळे अधिक गंभीर आणि तीव्र असू शकतो. कारण उघड हल्ल्याविरुद्ध जनता लढते, पण न दिसणाऱ्या बदलांविरुद्ध समाज अनेकदा शांत राहतो. मित्रांनो, हा विषय केवळ CSDSचा नाही किंवा कोणत्याही सरकारचा नाही, तो भारतीय लोकशाहीचा आहे. कारण लोकशाहीचा शेवट अनेकदा एका दिवसात होत नाही, तो हळूहळू होतो. आणि या प्रकरणातून तो सुरू झालाय का असा प्रश्न निर्माण होतो. एक संशोधन संस्थेपासून, एका विद्यापीठापासून, एका पत्रकारापासून, एका प्रश्नापासून. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे, आपण आणीबाणीपासून धडा शिकलो आहोत का, की आपण त्याच दिशेने एका नव्या पद्धतीच्या आणीबाणीकडे चाललो आहोत? तुम्हाला काय वाटतं? आजची परिस्थिती लोकशाहीसाठी अधिक चिंताजनक आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.